कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग. युक्ताहार न लगे अनेक साधने, अल्पनारायणे दाखविले. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. न लगे लौकिक सांडावा व्यवहार, श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून कलियुगामध्ये भगवत प्राप्तीच भगवंतांनी सांगितलेलं आणि अत्यंत सुलभ असणाऱ्या अशा प्रकारचं साधन, त्या साधनाची मीमांसा करतायत. तुकोबाराय म्हणतात की या साधनामध्ये युक्ताहार वगैरे अशा प्रकारची अत्यंत सर्वसामान्याला कठीण वाटणारी, जड जाणारी उपांग साधनं नाहीत. काय असतं? साधनामध्ये दोन प्रकार असतात, अंगी साधन आणि अंग साधन. अंगी म्हणजे मुख्य साधन आणि अंग म्हणजे त्याला उपकारक अशा प्रकारचं त्याची शक्ती वाढवणार असं अमुख्य साधन. बऱ्याच वेळेला ही जी अमुख्य साधन आहे ना, हे अमुख्य साधनच फार जड जातात महाराज. देह निर्वाह करता आहार जरुरी आहे. आहारामध्ये प्रत्येकाचा आहार भिन्न भिन्न आहे. मानवाचा अन्न हा आहार आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ. शाकाहारामध्ये अन्नामध्ये हे धान्य मोडलं जातं. ज्वारी असेल, बाजरी असेल, त्याची भाकरी केली जाते. तांदळाचा भात भाकरी केली जाते. गव्हाची पोळी केली जाते. रोटी केली जाते. बहुतेक गहू ज्या भागामध्ये 12ही महिने खातात, आता अलीकडे आपल्याकडे गहू खायला लागले लोक, पण ज्या भागामध्ये पहिल्यापासून खातात त्या भागामध्ये रोटी करतात. त्याला तेल नाही लावत. बरेच रोग तेलामुळे आहेत, कारण तेल चांगलं शुद्ध नाही मिळत. आता पूर्वी घरी गाळायची माणसं तेल. लोभ माणसाचा वाढलेला आहे आणि त्या लोभाकरता कशात काय मिसळतील याची कल्पनाही न केलेली चांगली. त्यामुळे जे आपण तयार करत नाही अशा प्रकारचं आहारामधले जरी जे घटक आहेत ते कमीत कमी वापरणं शहाणपणाचं आहे. त्याच्यामध्ये तेल आहे. काय टाकतील त्याच्यामध्ये काही सांगताच येत नाही. तर बिना तेलाची जर आपण रोटी केली तर ती सहज पचते. त्याला तेल लावलं की ती जड होते पचायला. अनेक रोग आला. ती पूर्वी माणसं महाराज फोडणीलाही तेल टाकत नव्हते. मला आठवतंय चांगलं.
हरभऱ्याच्या भाजी वगैरे करायचे काय नाही, तसंच लसूण फिसून थोडासा टाकायचे, तिखट मीठ टाकलं झालं. आहारामध्ये या गोष्टी वाढल्यामुळे अनेक रोग झाले, शरीरामध्ये प्रतिकार शक्त्या कमी झाल्या. रोटी भाकरी, आपल्याकडे भाकरी खात होते, भाकरी मुख्य अन्न. आता भाकरी थोडी जास्त जावी, ती रुचकर व्हावी म्हणून त्याच्याकरता काय करायला लागले, भाजी. भाजी हे जेवणातलं प्रधान नाही, प्रधान काय आहे, भाकरी. भाकरी प्रधान आहे, भाजी अप्रधान आहे. पण तुम्ही हिशोब काढा, भाजीला खर्च जास्त येतो का भाकरीला खर्च जास्त येतो? भाकरीला काहीच नाही, ज्वारी दळून आणली, बाजरी दळून आणली, बस त्याला पीठ पाणी लागतं आणि एवढं एवढं मीठ लागतं, टाकलं तर संपलं का. अरे राम 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 राम. भाजी मग ती कशाची असो, वांग्याची असो नाही तर कशाची असो, तिला किती दुसरे पदार्थ लागतात, त्याचा किती खर्च वाढतो. हे असंच आहे. एखाद्या महाराजाला कीर्तनाला बोलवायचं, तो प्रसिद्ध असला की पहिल्यांदा त्याच्या ड्रायव्हरला भेटावं लागायचं, त्याला वेगळं कबूल, हरामखोर महाराज. ज्याच्या ड्रायव्हरला द्यावं लागतात पैसे, तर महाराजही त्याला कारणीभूत आहे, याच्यात काहीच प्रश्न नाही. कारण हे हरामखोर त्याने जवळ पोचलेत, त्याला कळायला पाहिजे की हे आपल्या आडून अशा प्रकारचे लोकांना लुटतात म्हणून. पचत नाही. परमार्थातला पैसा जी माणसं संसाराला लावतात, तो पैसा माशी सारखा असतो. माशी जसं पोटात जर माशी गेली तर ती माशी तर पचत नाहीच, ती बाहेर निघतेच, पण त्याला खाल्लेलं बाकीच्या सगळ्याला बाहेर घेऊन निघते. तसं परमार्थातले पैसे जे संसाराला लावतात ना, तो पैसा त्याच्या पोराला, त्याच्या नातवाला नागवा करूनच अशा प्रकारचा निघतो. तर हे उपांग जास्त तापक असतात, मला हे सांगायचंय. जे गौण असतात मुख्य याच्याकरता त्याची आवश्यकता असते, ते जास्त तापदायक होतात. या भगवत प्राप्तीच्या साधनामध्ये तसंच आहे. योगाचं जे मुख्य साधन आहे, त्या मुख्य साधनापेक्षा ते साधन करण्याचा येणारा अधिकार निर्माण होण्याकरताच भलता त्रास घ्यावा लागतो. तुकोबाराय म्हणतात, नारायणाने जे साधन सांगितलेलं आहे कलियुगामध्ये, त्या साधनाची उपांग एवढी कठीण नाहीत, लागतच नाहीत उपांग. नामचिंतना करता काहीच लागत नाही. नुसतं नामचिंतनाने आपल्या स्वतःच्या कल्याणा, दुकानदाऱ्या करायच्या असल्या आमच्या सारख्या, तर मग त्याला स्वर लागतो, ताल लागतो, त्याला शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. हे दुकानदाऱ्या करण्याकरता लागत. केवळ उद्धाराकरता जर नामस्मरण करायचं असेल तर काहीच लागत नाही त्याला. युक्ताहार न लगे अनेक साधने, अनेक साधने न लगे. अल्पनारायणे दाखविले भगवंतांनी, अगदी अगदी अल्प साधन, अल्प साधन, अल्प म्हणण्याचा भाव काय आहे याचं आपण चिंतन करू. दाखवलेलं आहे. आणि ते साधन काय आहे तर कीर्तन हे साधन आहे. कीर्तन कलियुगामध्ये 4 युग आहेत, मी काल सांगितलं, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्ष असतं. सध्या कलियुग चालू आहे. कलियुग सुरू होऊन 5,000 वर्ष होऊन गेलेले आहेत. अजून 4 लक्ष, जवळजवळ 28,000 वर्ष कलियुग चालणार आहे. आताच जर असं आहे तर नंतर नंतर कसं होईल काय माहिती. या कलियुगामध्ये भयानक असं. 8,64,000 वर्ष आयुष्य द्वापार युगाचं असतं. 16,96,000 वर्ष, 12,96,000 वर्ष हे त्रेतायुगाचं आयुष्य, आणि 17,28,000 वर्ष हे कृतयुगाचं आयुष्य. अशा प्रकारची 4 युग आहेत. त्यामध्ये कलियुगामध्ये भगवत प्राप्ती करता, म्हणजेच कल्याणाकरता, म्हणजेच दुःखाचा
कायमचा नाश आणि नित्य सुखाच्या प्राप्ती करता, हे सगळे एक अर्थी शब्द आहेत. दुःखाचा नाश आणि नित्य सुखाची प्राप्ती हे भगवत प्राप्तीमध्ये आहे. आणि अशा प्रकारची भगवत प्राप्ती होणं हेच कल्याण आहे, हेच हित आहे, हेच गोमट आहे, हेच भलं होणं आहे, हेच चांगलं होणं आहे. व्यवहारामध्ये कशालाही कल्याण म्हणतात आणि कशाला भलं म्हणतात. त्या क्षेत्रापुरतं ते ठीक आहे, पण वास्तव भलं, वास्तव कल्याण हे दुःखाच्या कारणासह निवृत्ती आणि नित्य सुखाची प्राप्ती म्हणजेच भगवत प्राप्ती. आता भगवत प्राप्तीचा आणि याचा काय संबंध आहे याचंही थोडंसं चिंतन करू आपण वेळेनुसार. पण त्याच्याकरता साधन म्हणून भगवंतांनी नाम सांगितलेलं आहे. नाम, कलियुगा माझी कीर्तन करावे, कलियुगामध्ये कीर्तन करावं. कलियुगामध्ये इतर साधनं करू नये का? इतर साधनं ही भगवंताची भेट घडवून देणार नाहीत का? भगवत प्राप्तीची इतर साधनं ही कलियुगामध्ये निषिद्ध आहेत का? असाही या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. तर याचं उत्तर देत असताना ते निषिद्ध आहे असं नाही कुठं म्हटलेलं, पण ती साधनं भगवत प्राप्ती करून देण्याकरता असमर्थ आहेत, शक्तिहीन आहेत, कालबाह्य अशा प्रकारची झालेली आहे, असं संतांनी जागोजाग वर्णन केलेलं आहे. आणि संत हे समाजाचे शत्रू नाहीत असं म्हणायचं काही कारण नव्हतं ना तुकोबारायांना, की कली न घडे साधन. तुकोबारायांना ही अपेक्षा आहे की मानवाने सगळ्यांनी भगवत प्राप्ती करता प्रयत्न करावे. आणि भगवत प्राप्तीची शास्त्रांनी वेगवेगळी साधनं सांगितलेली आहेत, तर कली न घडे साधन असं म्हणायचं काय कारण आहे तुकोबारायांना? जर इतर साधनांनी भगवत प्राप्ती होत असती तर तुकोबारायांना असं म्हणायचं काही कारण नव्हतं. नामाच्या बाबतीत तुकोबारायांनी असं नाही म्हटलेलं की हेच नाम घ्या, दुसरी नामं तुम्हाला देवाची प्राप्ती करून देणार नाहीत. कोणतंही नाम घ्या असं म्हटलेलं. नामाच्या सहस्रवरी नावाये अवधारी, सजोनिया संसारी तारू झालो. अमकस नाव घ्या असं नाही म्हटलेलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तो का म्हणे जपा विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी सोपा. राम म्हणता रामाची होई जे, म्हणजे अमुकच नामाचा आग्रह नाही केला, पण नामाचा आग्रह केलेला, इतर साधनाचा आग्रह नाही केला. योग करा असं तुकोबारायांचं प्रमाण नाही कुठं. तर त्याचं कारण हे आहे की सांप्रत युग हे कलियुग आहे आणि संतांना अभिनिवेश मान्य नाही, कल्याण मान्य आहे, फल मान्य आहे. जीवाचं कल्याण झालं पाहिजे हा भाग महत्वाचा आहे. आणि कल्याण करून देण्याकरता कलियुगामध्ये दोष एवढे आहेत की त्या दोषांनी इतर साधनं पुढं सरकायलाच तयार नाहीत. त्या साधनाला उपयुक्त असं वातावरण या युगामध्ये नाही. कलो नास्तेव 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 गतिरन्यथा हरेर्नामैव 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 केवलम. आम्ही आळंदीला जायच्या अगोदर ज्ञानोबा यांच्या पालखी बरोबर, भाऊंच्या बरोबर, गुरुवारी वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशेकर यांच्या बरोबर जायचो. सोहळ्यात भाऊ स्वयंपाक करून खायचे.
पालखी बरोबर सुद्धा. त्यावेळेला एवढा समज नव्हता पालखी बरोबर. म्हणजे तर 500 विहिरीवर जायचं, मोठा तांब्या असायचा 1 लिटरचा त्यांचा, आणि त्याला दोर तयार केलेला होता. त्या दोरला तो तांब्या बांधायचा, ते विहिरीतून पाणी शेंदून काढायचं आणि मग स्वयंपाक म्हणा किंवा दशम्यान करून नेलेले ते दशम्या खायचे, ते पाणी प्यायचे. म्हणजे टँकरचं सुद्धा पाणी नव्हते घेते, विहिरीवर स्वतः शेंदून घ्यायचं. मी पण बरेच दिवस विहिरीवरचं शेंदून पाणी घेतलं. नंतर विहिरीची पाणी खराब झाली. मग बोरचे पाणी सुरू केले. बोर खाल्ले, बोरचे पाणी तेव्हा बरे होते. आता बोरचे पाणी काय झालेले, खराब झालेले. विहिरीचे खराब झाले, बोरचे खराब झाले. आता बाटल्यातले पाणी घ्यावं लागतं. बरंच त्या ग्रहणाचा असा नियम आहे की ग्रहणाच्या अगोदर स्पर्श केलेलं पाणी ग्रहण झाल्यानंतर नाही चालत, ते फेकून द्यावं लागतं. आता सांगा कोणत्या बाटल्यावाल्याने फेकून दिलं असेल पाणी? काय सोहळं करणार तुम्ही सांगा ना, कसं करणार सोहळं? पाणीच एवढं दूषित झालेलं आहे की आता निर्जंतुक केलेल्या पाण्याशिवाय दुसरा काय नाही, मार्गच नाही राहिलेला. का सोहळ्याचं साधनच कसं करणार आहे सोहळ्यातले मान? बाटलीतलंच पाणी घ्यावं लागतं, त्याला सोहळं मानायचं. कलियुगाचा हा प्रभाव आहे. वर्ण राहिलेच नाही. वर्णाप्रमाणे काय आचार करणार? म्हणायला राहिले नुसते वर्ण. आता वरण आहे, वर्ण नाही. कोण शूद्र आहे, कोण वैश्य आहे, कोण सगळेच क्षुद्रासारखे व्यवहार करायला लागलेले आहेत. वर्ण धर्म नव्हती सांग कोणी अंगे, पतन अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कली न घडे साधन, उचित उदी विधान, न कळे न घडे सर्वता. दया परोपकार करावा माणसाने, पण एवढा समाज लबाडे महाराज. असं काय आव्हानतात, असं काही सोंग करतात. माणसाला वाटतं खरंच बिचारा लयच गरजू आहे, प्रत्येक ठिकाणी तोच करत राहतो. आणि ज्या वेळेला मग माणसाला हे कळतं की आपण फसलो, तो नडलेला नव्हता, त्याने आपल्याला काय केलं, फसवलं, तर त्याची भावना काय होत असेल त्यावेळेला. त्यामुळं या कलियुगामध्ये इतर साधनं होणार नाहीत समाजाकडून, म्हणून संतांनी जे होण्यासारखं साधन आहे त्याच्यावर काय दिलाय, जोर दिलेला आहे. त्याचा पुरस्कार अशा प्रकारचा केलेला. आता यज्ञाला वगैरे 16 बाहेरून घालतात आणि चड्ड्या तसेच राहतात. लगवेला जातात ते चूळ बी भरीत नाही. काय ते मंत्रात कसं सामर्थ्य येणार? उच्चार करणाऱ्याच्या पावित्र्यावर ते सामर्थ्य अवलंबून असतं ना त्याचं. त्यामुळं संतांनी मग कलियुगामध्ये बाकीच्या साधनाकडे पाठ फिरवलेली आहे. आणि कलियुगामध्ये ही भगवंताची प्राप्ती करून देणारं साधन, ते साधन असं सांगितलेलं. याला उपांगाची गरज नाही, स्वतंत्र साधन आहे, कोणावर अवलंबून राहावं लागत नाही. बाकीच्या सगळ्या साधनाला कोणावर ना कोणावर काय करावं लागतं, अवलंबून राहावं लागतं. योग जाणत्या माणसाच्या नजरेखाली त्याचा काय अभ्यास करावा लागतो. मनानच करायला लागलं तर काही होऊन बसेल, त्याला वेड लागते. वेड लागले कित्येक माणसाला, मंत्र तंत्र त्याच्या नियमाने ते करावे लागतात. ज्ञानाला ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय अशा प्रकारचे सद्गुरू लागतात. नामचिंतन हे असं साधन आहे की याला काहीच लागत नाही. फक्त तुमच्या ठिकाणी विश्वास लागतो, श्रद्धा लागते, अभ्यासाची तयारी लागते, बस ते नामचिंतन. पण का आम्ही तर किती का नामचिंतन करतो, काही फरक तर पडतच नाही. आपल्याला असं वाटतं की आपण लय नामस्मरण करतो. पागलपणा आहे तो आपला.
सांगा बरं, 24 तासात किती तास आपण नामस्मरण करतो? 8 तास? हो, 8 तास. 4 तास? काय तर 4 तास, अर्धा 1 तास. ते बी ते नामचिंतन करत असताना मन कुठं कुठं जातं, काय काय करतं तो भाग तर आणखीन वेगळाच. कधी कधी तर लक्षातही राहत नाही आपण नामस्मरण करायला बसलेलो आहे म्हणून. दुसऱ्याला आठवण करून द्यावी लागते. पण तरी नामस्मरणाचं असं कसंही जरी नामस्मरण केलं, संकेत्यं वा परिहास्यं वा, संकेतानी परिहास म्हणून, जसं न कळत पद अग्निवरी पडे, न करी दाह ऐसे कभी न घडे, अवचित नाम वदो भलत्यामिसे, सकळ पातके भस्म करीत असे. तेव्हा भगवंताचं नाम हे साधन. तुकोबाराय म्हणतात, या साधनाचा जर आपण आश्रय केला, या साधनाचं जर अनुष्ठान केलं, तर परमात्मा या साधनांनी भेट देतो. त्यांनी नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावी कीर्तन. आपण करूया त्याचं आणखी थोडंसं चिंतन. पहिल्यांदा पुढच्या 2 चरणाचा भाव पाहूया. तर हे साधन करण्याकरता न लगे लौकिक सांडावा आश्रम, सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्मदंड. लौकिक सांडावा न लगे. नामचिंतनाची साधना करण्याकरता लौकिकाचा त्याग नाही करावा लागत. त्याग केला तर चांगलंच आहे, पण त्याग करावाच लागतो असं नाही. असोनी संसारी जिव्हे वेग करी. संसारामध्ये राहून सुद्धा या साधनाचं अनुष्ठान करता येतं. आमच्याकडून तर होत नाही, तुम्हाला करायचंच नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, नी नांदीला 12 बुद्धी आणि फुटलं कपाळ बांधी चिंधी. जिला नांदायचंच नाही ना, मग तिला तक्रार तो धीर मायाकडेच पाहतोय, ती सासू बोलतच राहते, आमकच करते ते तमकच करते. ज्याला काम करायचा कटाळा असतो ना, तुम्ही त्याला सांगितले, अरे गावात दुकानातून जरा साखर आण बरं, आणि तुम्ही इतक्या लवकर दुकान उघडत का? आणि त्या दुकानात जर साखर संपलेलीच असेल तर, म्हणजे ज्याला करायचं नाही त्याला अडचणी लय. पण ज्याला साधन करायचंय, ज्यांनी निश्चय केलेला आहे की आपल्याला नामचिंतनाचं साधन करायचंय. म्हणजे तुकोबारायांनी ज्या वेळेला हे प्रतिकूल प्रारंभ झालं आणि दुःखाचे आघात त्यांच्यावर कोसळले, त्यावेळेला या ग्रंथाचा आधार घेतला आणि ग्रंथातून त्यांनी मग नामचिंतनाचं साधन निवडलं. पहिल्यांदाच काही लगेच पाठ फिरवली नव्हती संसाराकडे. संसारामध्ये राहून 5-6 वर्ष नामचिंतनाचा अभ्यास केला. पण मग इतका अभ्यास केला की त्या नामचिंतनाने सगळं चित्तातलं पाप जळून गेलं. विवेक वैराग्य अशा प्रकारचं जागं झाल्या. आणि मग विवेक वैराग्य जागं झाल्यानंतर मग पूर्ण प्रपंचाकडे पाठ फिरवली आणि भामचंद्रावर जाऊन नामाचा अभ्यास तुकोबाराय करू लागले. नामचिंतनाची साधना ही संसारी अवस्थेमध्ये, म्हणजेच त्याच्याकरता लौकिकाचा त्याग करावा लागत नाही. आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जी संत मंडळी होऊन गेली त्यांची चरित्र आपल्या समोर आहेत. सगळे संत व्यवहारामध्ये लौकिकामध्ये राहूनच साधना त्यांनी केली.
नाथ महाराज लौकिकातच राहत होते, गोरोबा काका लौकिकातच राहत होते, सावता महाराज लौकिकातच राहत होते, संताजी महाराज लौकिकातच अशा प्रकारचे राहत होते, जनार्दन स्वामी किल्लेदार होते. म्हणजे या सगळ्या मंडळींनी लौकिकाचा त्यागच केलेला होता असं नाही, त्याग करावाच लागतो असं नाही. लौकिकात नाही राहिलं तर बिना अडचणीची साधना होते. लौकिकात राहिल्यानंतर मग काही अडचणी निश्चित येतात, पण साधना करता येत नाही असं नाही. त्याच्याकरता लौकिक सोडावाच लागतो असं नाही. संन्यास घ्यायचा असेल तर मग घर सोडावंच लागतो. म्हणले घरी राहून संन्यास नाही घेता यायचा का? आता घेतोच कशाला संन्यास? मग घरीच तुला राहायचं तर मग आणखीन एखादी पाहिना. विनाकारण त्या भगव्या वस्त्राला कशाला डाग लावतो? नामचिंतनाची साधना करता येते, घरी राहूनही अशा प्रकारचे करता येते. कुठल्याही व्यवसायामध्ये करायचा निश्चय केला तर ती होऊ शकते, काही अडचण नाही. म्हणून न लगे लौकिक सांडावा न लगे. व्यवहारही सोडावा लागत नाही. लौकिक म्हणजे लोकात राहणं, व्यवहार म्हणजे जो आपला उद्योग आहे, उपजीविकेचं जे साधन आहे. कोणी नोकरी करत असेल, कोणी शेती करत असेल, कोणी व्यापार करत असेल, वा अन्य काही अशा प्रकारचा कोणी व्यवसाय करत असेल, तर तो व्यवहार लगेच सोडावा लागतो असं नाही. सुटणं वेगळं आणि सोडणं वेगळं. नामचिंतनाची साधना जर परिपक्व अवस्थेकडे चालली तर तो हा व्यवहार आपोआपच काय होऊन जातो? सुटला जातो. सुटलेला चांगला, सोडणं चांगलं नाही. चित्ताची जर अवस्था परिपक्व नसेल आणि जर व्यवहार सोडला तर ते नासले जातात. आणि नामचिंतनाची साधना करण्याकरता याला सोडावं लागत नाही. कीर्तनाची साधना करण्याकरता सोडावं लागत नाही. नुसतं कीर्तन म्हणजे नामचिंतनच नाही, नामचिंतन हे कीर्तन आहे, पण कीर्तनाचा तो एक प्रकार आहे. मी काल सांगितलं कीर्तनाचे 4 प्रकार प्रधानत्वाने मानले जातात. नामकीर्तन, गुणकीर्तन, लीला कीर्तन, स्वरूप कीर्तन. को हम कथमिदम जातम को वा कर्तास्य विद्यते, अशा प्रकारचा आत्मा काय, परमात्मा काय, जग काय, जगाचा जीवाचा काय संबंध आहे, जीवाचा परमात्म्याचा काय संबंध आहे, परमात्म्याचा जगाचा काय संबंध आहे, अशा प्रकारच्या तत्वाचं चिंतन करणं, चिंतन सांगणं, चिंतन ऐकणं, हेही कीर्तन आहे. त्याला स्वरूप कीर्तन म्हणतात. भगवंताच्या ठिकाणी अनंत गुण आहेत, त्यामध्ये 6 गुण विशेष आहेत. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. तर या भगवंताच्या गुणाचं कथन करणं, भगवंताच्या औदार्याचं. परमात्मा किती उदार आहे मला. बाप उदार देवा परिमित, याचक स्वेच्छा सदोदित, असे सहस्रवरी देत, सर्वस्व आपुले सर्वस्व. त्या ध्रुवाने बापाची मांडी मागितली. भगवान म्हणतात बाप कुठं तुझा अविनाशी आहे, तुला अशी मांडी देतो की ज्या मांडीचा कधीच काय होणार नाही, नाश होणार नाही. अडळपदी बाळ बैसविला ध्रुव. त्या उपमन्याने वाटीभर दूध मागितलं, भगवंतांनी समुद्रच देऊन टाकला दुधाचा. वाटीभर काय घेतो, त्याच्यातच आंघोळ्या कर, त्याच्यातच कपडे धु, काय प्यायचंय ते पी. क्षीराचा सागर, दुधाचा समुद्र देऊन टाकला. परमात्मा खूप उदार आहे, खूप अशा प्रकारचा उदार. घेऊन देतो म्हणा, पण मग थोडं घेतो लय देतो. देव उदार थोड्यासाठी देतो फार. भगवंताच्या ठिकाणी यश आहे, भगवंताच्या ठिकाणी लक्ष्मी आहे,
भगवंताच्या ठिकाणी ऐश्वर्य हा गुण आहे. अशा भगवंताच्या गुणाचं कथन करणं यालाही काय म्हणतात? कीर्तनच म्हणतात. गुण कीर्तन आहे ते. भगवंतानी अवतार घेऊन ज्या लीला केल्या, मत्स्य अवतार घेतला, लीला केल्या, कच्छ अवतार घेतला, लीला केल्या, वराह अवतार घेतला, हिरण्याक्षाचा वध केला, मत्स्य कच्छ वराह, नृसिंह अवतार घेतला, परशुरामाचा अवतार घेतला, रामाचा अवतार घेतला, आणि मग ज्या लीला केल्या. पूर्ण अवतार 2 आहेत, राम आणि कृष्ण. आणि मग त्या राम आणि कृष्णाचं लीलेचं वर्णन करणं म्हणजे रामायण सांगणं, हेही कीर्तन आहे. भागवत सांगणं हे काय आहे? कीर्तन अशा प्रकारचं आहे. याला लीला कीर्तन असं म्हणतात. आणि मग हे कीर्तन थोडे परतंत्रच आहेत, कारण या कीर्तनाची साधना करण्याकरता एकतर ऐकणारे लागतात किंवा सांगणारा तरी लागतो. सांगणारा असेल आपण ऐकू शकतो, ऐकणारा असेल आपण सांगू शकतो, पण सांगणारा किंवा ऐकणारा नसलं तर मग कसं काय कीर्तन करायचं? तसं मनामध्ये कीर्तन करता येतं. पण नामकीर्तन सोपं, सगळ्यात सोपं अशा प्रकारचं आहे. तेव्हा असं हे कीर्तन साधन. आपल्या वारकरी कीर्तनामध्ये हे 4ही कीर्तन येतात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्या वेळेला आपण संध्याकाळी कीर्तन आहे वा 7 ते 9, तर त्या कीर्तनामध्ये नामस्मरणही असतं. कीर्तनाची सुरुवातच कशापासून आहे? रामकृष्ण हरी, विठोबा रखुमाई, विठ्ठल जय जय विठ्ठल. म्हणजे पुन्हा मध्ये विठ्ठल 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 म्हटलं जातं. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखल प्रबंध माझी, आत्मचर्चा विशद उदंड गाती. नामकीर्तन आहे. अभंगामध्ये भगवंताचे गुणवर्णन केले असले तर त्याचं स्पष्टीकरण करण्यामध्ये गुणकीर्तन होतं. अभंगामध्ये लीला सांगितलेल्या असतील तर लीला कीर्तन होतं. आणि अभंगामध्ये स्वरूप सांगितलेलं असेल, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे, स्वरूप कीर्तन होतं. 4ही कीर्तन येतात. तेव्हा हे कीर्तन साधन असं आहे की भगवत प्राप्ती करता म्हणून जसं संतांनी सांगितलेलं आहे तसं केलं. पण जसं सांगितलेलं आहे तसं केलं तर काय असतं? मोठ्या वस्तूचे फायदे मोठे असतात, पण मग हाताळण्यात जर चुका झाल्या तर मोठ्या वस्तूची नुकसानही काय असतात? मोठीच असतात. गाडी जेवढी वेगवान असते लवकरही पोहोचवते, पण मग दवाखान्यातही नाही जाऊ देत. सावधान. मोठ्याला जर हात घालायचा तर त्याला हाताळण्याचे जे शास्त्र आहे ते व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. देवाच्या प्राप्तीचं साधन म्हणून कीर्तन केलं तर कीर्तनाने देवाची प्राप्ती होते. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. पण कीर्तनाचा उपयोग जर संसार प्राप्ती करता केला, कीर्तनाचा जर धंदा झाला, त्याच्यामध्ये सौदा होऊ लागला, त्याची विक्री होऊ लागली, तर कीर्तन ठेवणारे पहिल्यांदा नरकाला जातात, सांगणारे नंतर. सावधान. हे अभंग कीर्तन करणाऱ्याकडेच लावतात लोक. हे विसरतात त्या अभंगाचं सगळं, त्याचं हे नाही, करतच नाही. कथा करोनिया द्रव्य घेते नाही, पहिला शब्द देती. जर तुम्ही ठरवून कीर्तनकार आणत असाल वा कीर्तन केलं म्हणून जर त्याला पैसे देत असाल, तर ज्यांच्याकडून वर्गणी केलेली आहे त्यांना सगळ्यांना तुम्ही नरकात घेऊन जाणार आहात, हा त्या अभंगाचा अर्थ आहे.
म्हणून काय काय कलियुगाने हे सत्य करणारालाच आपलं धनान बनवलंय की काय काय कळतच नाही महाराज. बरं, लोकांचे एवढं पचनी पडलेलं आहे ना, लोक म्हणतात अहो त्याच्याशिवाय आता कसं चालायचं, द्यायलाच पाहिजे. मग एखाद्याने नाही घेतलं तरी दुसऱ्या तिथे नेऊन देतात. त्याला दान दे म्हणलं तर मग नाही. तो कीर्तनकार जर एरवी आला ना त्याच्या गावात आणि तो स्टँडवर असला तर ती गाडी सोडून देतात, याचं तिकीट काढावं लागेल म्हणून दुसऱ्या गाडीने जातील. इतके उदार असतात हरामखोर. कीर्तनाचा मोबदला म्हणून जर तुम्ही देत असाल तर घेणारा नंतर जाईल. पहिले असे घेणारे किती काय, नरकात किती गर्दी होईल, नरकाला फार लोक लागतात. त्याच्यामुळं अगोदर देणारे, जर तुम्हाला तुकोबाऱ्यांच्यावर नाथ महाराजावर विश्वास असेल तर ती प्रमाण असेल. आणि त्याचा अर्थ हाच आहे, ध्वनीत अर्थ नाही, लक्षार्थ नाही, फिक्षार्थ नाही, सरळ सरळ अर्थ आहे. म्हणून सावधान. आपल्या कल्याणाकरता जर या मार्गात यायचं असेल तर हे मनातून काढून टाका. आजची परिस्थिती अत्यंत भयानक आहे, भयानक. वारच अशा प्रकारचं दक्षिण दिशेला वाहत आहे. मग त्याच्यापेक्षा याच्यात नाही आलेलं चांगलं. कीर्तनाचा अभंग आहे, त्याच्यामुळे या विषयाचं स्पष्टीकरण करणं हे विवरणकारावर जबाबदारी आहे, नाही तर तो गुन्हेगार ठरेल. कीर्तनाकरता देवाविचा विश्वास असावा, अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम असावं, श्रद्धा असावी आणि अत्यंत आदराने, फार विद्वत्ता असली पाहिजे असं नाही. भगवत साक्षात्काराकरता कीर्तन करायचं असेल तर पण विश्वास असावा लागतो, प्रेम असावं लागतं. परमात्म्याला विद्वत्तेची भूक नाही, देवाला प्रेमाची भूक आहे, कलेची भूक नाही. त्याला फार गाता आलं पाहिजे, लय गोड बोलता आलं पाहिजे, गुलगुल लोकांना हसवता आलं पाहिजे. हा, पैसे कमवायचे असेल तर मग हे सगळं लागतं. देव मिळवायचा असेल तर हे सगळं लागतच. असं नाही, असेल तर चांगलं आहे, नसेल तर काही अडचण नाहीये. अहो लोक कसे काय येतील? तुला कीर्तन लोकांकरता करायचंय वा देवाकरता करायचंय? आणि देवाकरता करायचं असेल तर देव कीर्तनात येऊन बसतो. संतांचे अशा प्रकारचे प्रमाण आहेत. तेथे असे देव उभा जैसी समचरणाचे रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. तेथे असे देव उभा. कीर्तनात देवाकरता जर कीर्तन असेल तर कीर्तनात देव असतो. पण कीर्तन देवाकरता असेल तर, देवाकरता असेल तरच त्याला काय म्हटलं जातं? कीर्तन म्हटलं जातं. अन्यथा ते कीर्तनच नाही. देवाची सेवा देवाकरता नसेल तर कीर्तनाचं काय? तिथं काय देव जाईल? जे त्याच्याकरता नाही ते तिथं देव जाईलच कशाला? त्याच्याकरता जर असेल तरच अशा प्रकारचं आहे ना. अलीकडे सप्ते होतात ना, देवाचा संबंध सप्ते करणारालाही नसतो आणि देवाचा संबंध सप्तेत जाऊन कीर्तन करायलाही नसतो. लोकाला मोठेपणाचं ते एक माध्यम झालेलं आहे. मग आम्ही आमका बुवा आणला, तामका बुवा आणला, ह्यो कीर्तनातच नसतो. ह्यो पैसे गोळा करायला फिरत राहतो. त्याच्या डोक्यात सगळं तेच राहतं. यांनी इतकं दिलेलं आहे, त्यांनी तितकं तेव्हा देतो म्हणलेलं आहे, त्याचे कधी आणायचे, त्याचं कधी काय करायचं, काही कीर्तनात संबंध. देवाकरता अशा प्रकारचं कीर्तन असावं. देवाच्या सेवेचं माध्यम आहे. ठेवणाऱ्यांनी देवाकरता ठेवावं, सांगणाऱ्यांनी देवाकरता सांगावं, ऐकणाऱ्यांनी देवाकरता ऐकावं. देवाची आपण सेवा, देवाच्या प्राप्तीकरता हे साधन करतोय, हा भाव मनातून बाजूला सरकला नाही पाहिजे. आणि मग त्याच्यातून देवाची सेवा घडत नसेल वा दोष घडत असतील तर घेणं काय आहे त्याच्या वाचून? नाही झालेलं चांगलं उलट.
न लगे लौकिक सांडावा व्यवहार. घ्यावे वनांतर न लगे वनात जावं लागत नाही. भस्म अंगाला लावावं लागत नाही. काठी हातामध्ये घ्यावी लागत नाही. घरी राहून हे सगळं साधन करता येतं. तुकोबाराय म्हणतात बस नामस्मरण प्राधान्याने झालं पाहिजे. नामस्मरण अत्यंत तुकोबारायांचं नामावर फारच जोर आहे. कारण तुकोबारायांना जे काही मिळालं ते सगळं कशाने मिळालेलं आहे? नामाने मिळालेलं आहे. काय नाही तुकाराम महाराजांना मिळालं. तुकोबारायांचं चरित्र जर पाहिलं, आता तुकोबारायांना अवतारी मानलं तर तो भाग वेगळा, पण जर चरित्र पाहिलं तर तुकोबाराय तुमच्या आमच्यासारखे सामान्य एका कुटुंबामध्ये जन्माला आलेले. 15, 16, 17 वर्ष जवळजवळ सामान्य जीवन जगलेले. आणि त्या तुकाराम महाराजांनी ज्या वेळेला या नामचिंतनाचा आश्रय केला, कीर्तनाचा आश्रय केला, पहिल्यांदा खूप नामस्मरण केलं. नंतर मग तुकोबारायांना भगवंताचं कीर्तन आवडू लागलं. मग पहिल्यांदा तुकोबारायांनी अगोदर मंदिर चांगलं केलं. जीर्ण झालं होतं ते मंदिर, जरा मोठं केलं. मंदिर मोठं झाल्यावर मग एकादशीला कीर्तन ठेवायला लागले. मग इकडचा बुवा आणायचा, तिकडचा बुवा आणायचा, तिकडचा बुवा आणायचा. स्वतः अभंग पाठ केले, टाळ घेऊन उभा राहायचे, चाले म्हणायचे तुकोबाराय. पण मग ते बाहेरचे आणायचे, मग ते जड जायला लागलं वेळेवर. मग लोकांनी आग्रह केला, महाराज तुम्हीच करत जा ना, आता तुम्हाला अभंग बरेच पाठ आहेत की. मग तुकाराम महाराजांनी सुरुवात केली. आरंभी कीर्तन करे एकादशी, नव्हते अभ्यासी चित्तादी. तुकोबाराय म्हणतात नामचिंतनाच्या अभ्यासावर पहिलं फारसं चित्त नव्हतं, पण मग कीर्तन सुरू केल्यानंतर तुकोबारायांनी त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं. आणि नामचिंतनाच्या प्रभावाने महाराज तुकोबारायांना सगळ्या वेदाचं ज्ञान झालं. समोर वेद उभे. तुकोबारायांच्या सहज बोलण्यातून वेदाचे सिद्धांत बाहेर पडायला लागले. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. नामचिंतनाचा प्रभाव. सिद्ध्या सगळ्या प्राप्त झाल्या नामचिंतनाने. तुकोबारायांची कीर्ती अशी पसरत चाललेली होती. ते चिंचवडला चिंतामणी देव म्हणून गणपतीचे उपासक होते, ब्राह्मण होते, अधिकारी होते. त्यांना सिद्ध्या, आपल्या सामान्य सिद्ध्या, गाय उडाली, कुठं काय झालं असले तशा सिद्ध्या प्राप्त होत्या. वांझा गायी दुभती, देवा ऐशी तुझी ख्याती. तर ते त्या प्राप्त होते. त्यांच्या कानावर गेले. म्हणे खरं आहे का हे? का अफवा आहे? कारण बऱ्याच वेळेला अफवा पण पसरल्या जातात जास्त. लोकांचं कसं असतं, अर्थात थोडंफार लागतंच म्हणा अफवा करायला. लोकांचं असे बोट घालायपुरती जागा झाली की फाडतात. मग थोडंसं असलं की मग त्याला तिखट, मीठ, तेल फेल लावून मग त्याला फोडणी वगैरे देऊन ते दुसऱ्याला सांगतात. ते पुन्हा त्याच्यात आणखीन थोडंसं टाकून वाढवतं. तसं तर नाही. चला प्रत्यक्ष पाहूनच घेऊ की तुकाराम महाराज संग खरंच देव जेवतो का, तुकाराम महाराजांना खरंच सिद्ध्या प्राप्त आहेत का, असं. मग लगेच त्याने आपला माणूस पाठवला तुकाराम महाराजांना बोलवून आणायला. अधिकार होता. परिसरात सगळे त्यांना मानतही होते, मोठेही होते. ब्राह्मण कुलात जन्म असल्यामुळं त्यावेळेला समाज साहजिकच मान देत होता. पुन्हा आचार विचाराने संपन्न होते. देव आपल्याला भेटायची इच्छा करतात. महाराज तुकाराम महाराजांना इकडं कळलं, म्हणजे सहजच कळलं. आता त्या नामचिंतनाने प्राप्त झालेल्या सिद्धीमुळेच त्यांना कळालं. देवासारखी माणसं जर आपल्याला भेटायची इच्छा करत असतील तर आपल्याला जायला काय, अहंकाराचा संबंधच नव्हता तुकाराम महाराजाकडे. तुकाराम महाराज निघाले चिंतामणी देवाला भेटायला. देव आणि चिंचवडदा 15-20 किलोमीटर असलं अंतर, 15-20. यांचा माणूस तिकडून चाललेला आहे, तुकाराम महाराज तिकडून येऊ लागलेले आहेत. मध्यंतरी भेट झाली. तुकाराम महाराज ती पगडी, बाराबंदी
विनागळ्यात, हातात चिपुळ्या, विठोबा रखुमाय जय जय, विठोबा रखुमाय, एकटेच देवाचं भजन करत चाललेले. त्या माणसाला थोडा संशय आला. त्यांनी नमस्कार केला. म्हणले, बाबा तुम्ही देऊचे का? म्हणले, हो बाबा. तुकाराम बाबा? हो म्हणले तुकाराम. हो मी तुमच्याकडे निघालो होतो. का बरं? देवाने तुम्हाला बोल. हो म्हणले, मी देवालाच भेटायला निघालोय. मधूनच आले. आता देव स्नान करून ध्यानाला बसलेले होते. तेव्हा तुकाराम महाराजाला चौकशी केली. म्हणले, कुठे देव? मानस पूजा करतात. ठीक आहे. तुकाराम महाराज थांबले. मानस पूजा आटोपून बाहेर देव आले. तुकोबारांनी पाहिलं. तुकोबारांनी लगेच दर्शन केलं. आता ते सगळं वैष्णव पाहिल्यानंतर जय रे जय रे जय रे असं केलं त्याने. कोण? म्हणले, तुकाराम. हो देहूचे तुकाराम? हो हो म्हटले, मी तुकाराम. वा 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 वा. अहो मग तुम्हाला बोलावण्याकरता मी माणूस पाठवला होता. हो म्हणले, मध्ये भेटलेले आहेत, तुम्ही आठवण केली म्हणून मी निघालेलोच होतो तुम्हाला भेटायला. कधी आलात? काय विचारलं? कधी आलात? आता काय झालं होतं, हे मानस पूजा करत असताना, ते मानस पूजा करायच्या अगोदर ते गेले होते बगीचेमध्ये. देवा गणपतीचं तिथं मंदिर आहे, आजही आहे. आणि गणपतीला फुलं वाहण्याकरता म्हणून पुष्पवाटिका होती. त्या पुष्पवाटिकेची निगा ठेवायला एक माळी ठेवलेला होता. खुरपायचं, पाणी घालायचं, फुलं आणायचे. तर ते 2 दिवसापूर्वी गेले होते. फुलं सुकायला लागले म्हणून त्याला सांगितलं होतं की अरे पाणी दे, फुलं सुकायला लागलेली आहेत. हो म्हटला तो, पण 2 दिवसापासून त्याने काही पाणी दिलंच नव्हतं. आणि त्या दिवशी गेलो तर जास्तच फुलं वाळलेली. मग ते सनकलं डोकं. गाढव आहे, मूर्ख आहे, याला सांगितलं तरी अजून पैसा कसा महिना होत नाही तर अगोदर लगे येऊन बसवतो पैसे मागायला, आणि सांगितलेलं काम करत नाही. असं काहीतरी तंतन करीत आले आणि बसले मानस पूजा करण्याकरता. आता मग ते काय मानस पूजा करता तर चित्त लय कामा लागत. आणि त्यांच्या चित्तामध्ये त्या माळेविषयी काय होता? क्रोध होता. ते डोळे झाकले की माळी उभा राहायला पुढं. गणपती पुढं उभा राहायच्या ऐवजी माळी पुढं उभा राहिला. माळी पुढं उभा राहिला की ते विसरून गेले आपण काय करू लागलोय, मानस पूजा करू लागलो. अक्कल आहे तुला, काही लाज आहे, आमकाय तमकाय वादवातात मानस पूजा तसा. त्याला बोलले, पण मग पुन्हा लक्षात आलं. ते झटकून टाकलं, तोंडावर पाणी पिणी मारून घेतलं. पुन्हा गणपती बाप्पाला ध्यानात आणलं, पूजा केली. उठून आले तर तुकाराम महाराज समोर त्यांनी विचारलं की कधी आलात? त्यांनी सांगितलं तुम्ही माळ्याला शिव्या देत होते तेव्हा. सर्वसामान्याला काही वाटलं नाही, पण महाराज त्या क्षेत्रातले ते होते. म्हणजे मानस पूजेमध्ये मी माळ्याला बोलत होतो आणि हे तुकोबारांनी जाणलं. अर्थात तुकोबारांना दुसऱ्याच्या मनातलं समजण्याची सिद्धी प्राप्त झालेली आहे. महाराज आर्धेगार झाले, मग लागले पाया पडायला तुकाराम महाराज. तुकोबारांनी वर उचलून धरलं. अर्थात ही सिद्धी कशामुळे प्राप्त झालेली होती? नामच. तुकोबारांच्याकडे जेवढंही अशा प्रकारचं ऐश्वर व्यावहारिक पारमार्थिक होतं, हे सगळं नामस्मरणामुळे प्राप्त झालेलं होतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज अनेक उपाव दिसती ते वाव, नामे विन अनेक उपाव वाव दिसती. नामस्मरणाशिवाय दुसरे जे मार्ग आहेत मला तर सगळे पोकळ, वाव म्हणजे पोकळ, व्यर्थ, फुकट अशा प्रकारचे दिसतात. तेव्हा कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटे. पुंडली